द्वितीय पीयूसी छात्र छात्राओं को मेरा नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं सूखी डाली के दूसरे भाग और तीसरे भाग को लेकर चर्चा करूंगा, क्योंकि पहले भाग में हम लोगों ने देखा है जैसे बेला कैसे काम से हटा देती है मिश्रानी को। आज दूसरे भाग में हम लोग चर्चा करेंगे तो बेला या दादाजी का मन कैसे परिवर्तन हो जाता है। तो क्या हो जाता है, दूसरे दृश्य में दादाजी मूलराज यहाँ पर बैठे हैं। तो आप लोगों को पता रहना, पहले कहानी में दादाजी मूलराज है या उनकी जो तीन बहुएं, बड़ी भाभी, मंजली भाभी, छोटी भाभी के नाम से पुकारे जाते हैं, और बड़ी बहू, मंजली बहू, छोटी बहू है, और उनकी जो बहू बेला है। इंदो और फरेश की माँ जो छोटी भाभी है। यहाँ बच्चे आते हैं, बाशी, मल्लू, जगदीश, और जो मिश्रानी काम करने वाली है पारो, बंसीलाल, मालवी है, या उनका दूसरा जो बेटा है मंझला बेटा करमचंद। तो कैसे शुरू हो जाती है, दूसरा दृश्य कैसे शुरू हो जाता है, यानी दादाजी हुक्का पीते पीते आराम से बैठे हैं। यहां पर क्या हो जाता है, जैसे ही खाना खाकर बैठे हैं तो उनका जो दूसरा मंझला लड़का था करमचंद, उनके पैर को दबाते हुए वहां पर बैठ गया है। तो बैठ गया है, जो वहां पर बच्चे नल की आवाज करते हैं, पानी गिर रहा है, तो वहां पर करमचंद डांटता है बच्चों को, अरे नल की आवाज कट कट क्यों लगाए हैं, दादाजी अभी अभी खाना खाकर बैठे हैं। तो उसी समय दादाजी बताते हैं, अरे बेटा उन बच्चों को खेलने दो। लेकिन करमचंद बताता है वे तो क्या कर रहे हैं, जो ढाल को लगाकर यहाँ पर पानी दे रहे हैं। दादाजी बताते हैं उन बच्चों को अभी भी पता नहीं, यानी एक पेड़ से टूटी हुई डाल लगाकर उसे कितना पानी देने के बावजूद भी वह पनपती नहीं है। तो उसी तरह वहां पर करमचंद बताता है, अरे दादाजी आप तो समझते हैं आपका परिवार बरगद के पेड़ के समान है, लेकिन इस परिवार से या इस पेड़ से एक डाली टूटकर अलग होना चाह रही है। तो दादाजी हैरान हो जाते हैं, अरे डाली टूटकर अलग हो रही है तो कौन सी डाली, कौन अलग हो रहा है, यानी छोटा फरेश जो है इस परिवार से अलग होना चाहता है, क्योंकि उसके पत्नी का मन यहाँ पर नहीं लग रहा है। तो दादाजी बताते हैं, अरे करमचंद ये जो शिकायत थी मुझे किसने बताया तक नहीं, अगर बता देते तो मैं इसे जल्दी ठीक कर देता। क्योंकि उदाहरण के साथ बताते हैं, हमारे शरीर में अगर एक जो छोटा सा घाव हो जाता है उसे तत्काल दवा न लगाए जाए तो क्या हो जाता है, वो बड़ा घाव बन जाता है। उसी तरह हम लोग घर को सुधारना है। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಎರಡನೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ದಾದಾಜಿ ಅವರು ಊಟವನ್ನ ಮಾಡಿ ಆರಾಮಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ವಿಶ್ರಾಂತಿಯನ್ನ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕರ್ಮಚಂದ್ ಅವರ ಕಾಲನ್ನ ಒತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಮಕ್ಕಳು ನಳದ ಕಡೆ ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಆಲದ ಮರದ ಮುರಿದಂತ ಕೊಂಬೆಯನ್ನ ತಂದು ಹಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಈ ಕೊಂಬೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಹತ್ತುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಆಗ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಕರ್ಮಚಂದ್, ಆ ಮಕ್ಕಳು ಕೊಂಬೆಯನ್ನ ತಂದು ಹಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈ ಕೊಂಬೆಗೆ ಎಷ್ಟು ನೀರು ಕೊಟ್ಟರು ಸಹಿತ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಹತ್ತೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಆಗ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ತಾನೆ ದಾದಾಜಿಗೆ, ದಾದಾಜಿಯವರೇ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಆಲದ ಮರದ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ವಟವೃಕ್ಷ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಆದರೆ ಈ ಮರದಿಂದ ಒಂದು ಕೊಂಬೆ ಏನು ಮುರಿತಾ ಇದೆ, ದೂರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂದಾಗ ದಾದಾಜಿ ಯಾರು ದೂರ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಿಂದ ಅಂದಾಗ ಆಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಮೊಮ್ಮಗನಾದಂತ ಫರೇಶ್, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವನ ಹೆಂಡತಿಗೆ ಈ ಮನೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಒಂದು ದೂರನ್ನ ಅಥವಾ ಈ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅನ್ನ ಯಾರು ನನ್ನ ಮುಂದೆ ಹೇಳಿಲ್ಲಲ್ಲ, ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆಗ ತಕ್ಷಣನೇ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೆ ಒಂದು ಗಾಯ ಆಗಿರುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಾಗಲೇ ಅದನ್ನ ಸರಿಪಡಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे बताते हैं करमचंद, दादाजी मैं जो अबरों के जो मलमल के थान या अबरों को ला कर दिया था, जो छोटी जो बहू को वे भी पसंद नहीं थे। तो दादाजी बताते हैं, देखो बेटा ये जो बड़प्पन होता है मन से आना चाहिए, क्योंकि वो जो एक अमीर घर की लड़की है तो हमेशा अपने को बड़ा समझती होगी शायद। और उसी के साथ साथ दादाजी बताते हैं, जब एक पेड़ भी होता है वह हरी पत्तों से रहेगा या ठंडी छांव देगा तो ही उसकी महत्ता हमारे मन में बढ़ती है। अगर वही पेड़ में यानी सारे पत्ते दूर होकर केवल टूंट ही बच जाता है तो उसकी महानता हमारे दिलों में नहीं रहती। तो भाषी उसी समय क्या हो जाता है, चिल्लाने लगता है, मल्लू जगदीश, अरे मल्लू जगदीश ने दादाजी मेरा पेड़ उखाड़ दिया, झगड़े करते रहते हैं। तो करमचंद आकर उन बच्चों को छुड़ा देता है। उसी समय क्या हो जाता है,
ಫರೇಶ್ का ಪ್ರವೇಶ वहां पर हो जाता है. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತದನಂತರ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆ ಸಣ್ಣ ಸೊಸೆಯಾದಂತಹ ಬೇಲಾಳಿಗೆ ನಾನು ತಂದು ಕೊಟ್ಟಂತಹ ಆ ಮಲ್ಮಲ್ಕೆ ಥಾನ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅಬರೆ ಇರ್ಬೋದು, ಅಂದ್ರೆ ಆ ರೇಷ್ಮೆಯ ಬಟ್ಟೆಗಳಿರ್ಬೋದು, ಯಾವುದು ಇಷ್ಟ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ತನ್ನ ತವರು ಮನೆಯ ಬಗ್ಗೆ ಅವಳು ಜಂಬವನ್ನ ಕೊಚ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಆಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಅವಳು ಶ್ರೀಮಂತ ಮನೆಯ ಮಗಳು, ಹಾಗಾಗಿ ಆ ರೀತಿ ತನ್ನ ಗೌರವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ತದನಂತರ ಈ ದೊಡ್ಡಸ್ತಿಕೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮನಸ್ಸಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಒಂದು ಮರ ಕೇವಲ ಕಾಂಡ ಮಾತ್ರ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಹತ್ವವನ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಸ್ಥಾನವನ್ನ ಗಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಆ ಮರ ಎಲೆಗಳನ್ನ ತದನಂತರ ತನ್ನ ಹಚ್ಚಸಿರುತನವನ್ನ ಗಾಳಿಯನ್ನ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡುತ್ತೋ ಆಗ ಆ ಮರದ ಮಹತ್ವ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಆಗ ಆ ಭಾಷಿ ಆ ಮಗು ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಮಲ್ಲು ಮತ್ತೆ ಜಗದೀಶ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಆ ಹಚ್ಚಿದಂತ ಕೊಂಬೆಯನ್ನ ಕಿತ್ತಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂದಾಗ ಕರ್ಮಚಂದ್ ಬಂದು ಅವರನ್ನ ಬಿಡಿಸ್ತಾನೆ, ಜಗಳವನ್ನ ಬಿಡಿಸ್ತಾನೆ. तो आगे प्रवेश होता है फरेश का. तो फरेश जाता है, दादाजी उसे बुलाते हैं, अरे आ जाओ बेटा, मैं तुम्हें ही बुलाने वाला था, आ जाओ अंदर. फरेश आ जाता है तो दादाजी बताते हैं, बेटा मैंने तुम्हारे पत्नी के हाथ में कुछ कपड़े दिए थे, जरा देखो ना तनिक धो डाले है या नहीं. लेकिन फरेश चुपचाप हो जाता है और उसी के साथ साथ वहां पर चुप होने के बाद दादाजी बताते हैं, अच्छा नहीं धोया है तो ठीक है, चलो अब बात तो बताओ क्या बात है. तो दादाजी वहां पर फरेश बता रहा था, तो दादाजी बताते हैं, देखो बेटा अगर तुम्हारे पत्नी को मलमल के थान या रजाई के कपड़े पसंद नहीं है तो उन्हें बाजार लेकर चले जाओ और आ जाओ. तो फरेश बताता है, अरे दादाजी ये सब तो ठीक है लेकिन मेरे पत्नी का मन यहाँ पर नहीं लग रहा है. तो दादाजी बताते हैं, मन कैसे लगता है, हम लोगों को लगाना पड़ता है और हम सारे लोग उसे क्या करना है, प्रेम से देखना है. और दादाजी बताते हैं, आज यहाँ पर सम्मिलित कुटुंब में क्या हो जाता है, उसका जो मन है कोलाहल में मच जाता होगा, इसीलिए घबराती होगी. हम हमेशा उसका मन लगाने का जो काम करना है. तो फरेश बताता है, नहीं दादाजी, क्या हो जाता है, बड़ी ताई, मंजली ताई या माँ सभी इंदु क्या करते हैं, सारी स्त्रियां मिलकर उसका अपमान करते हैं. और वह कहती है, यानी मैं सारे लोगों की निंदा को, अपमान को सहना पड़ता है. उसी तरह वहां पर वह झंझट में पड़ जाती है. और फरेश बताता है, मुझे किसी भी हाल में आप क्या करो, बाग वाले मकान को दे दो, क्योंकि जो मेरी पत्नी जो है बेला, वह अपने उद्विग्नता से बाहर आना चाहती है और उसे ये जो घर है परायों का सा महसूस होने लगा है. ಆಗ ಫರೇಶ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಪ್ರವೇಶವನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಮಾಡಿದಾಗ ದಾದಾಜಿ ಕೇಳ್ತಾರೆ ಅವನಿಗೆ, ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾನು, ತೊಳೆದಿದ್ದಾಳ? ಇಲ್ಲ. ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ತೊಳೆದಿಲ್ಲ, ನಡೆಯುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಈ ಮಲ್ಮಲ್ಕೆ ಥಾನ್ ರಜಾಯಿಕೆ ಅಬರೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲಲ್ಲ, ಅವುಗಳನ್ನ ನಿನ್ನ ಸಂತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗು, ತಗೊಂಡ್ ಬಾ ಅಂದಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತದನಂತರ ಫರೇಶ್ ಸುಮ್ನೆ ಇರ್ತಾನೆ. ಆಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಈ ಮನೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇಗೆ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ಮನೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳು ಮನಸ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ತಾಳೆ. ಆಗ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ದಾದಾಜಿ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸ್ತ್ರೀಯರು ಸೇರಿ ಅವಳಿಗೆ ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೆಲಸವನ್ನ ಹಚ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವಳು ಎಲ್ಲರಿಂದ ಬೇಸತ್ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ನಮಗೆ ನೀವು ಬೇರೆ ಮನೆಯನ್ನ ಕೊಡಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ತಬ್ದಿಲಿ ವರ್ಗಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ, ನೀವು ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮಗೆ ಆ ಹೂದೋಟದ ಮನೆಯನ್ನ, ಏನು ತೋಟ ಇದೆ ಅಲ್ಲಿಯ ಮನೆಯನ್ನ ಕೊಟ್ಬಿಡಿ. तो आगे बताते हैं, जो वहां पर दादाजी बताते हैं, देखो बेटा मैं जीते जी रहने तक ये जो काम नामुमकिन है, क्योंकि वहां पर जो बाग वाला मकान भी है वह भी खाली पड़ा है, दे सकता हूं, लेकिन मैं जीते जी नहीं दे सकता. क्योंकि यहाँ पर जैसे मैं बरगद के पेड़ का जो सपना देखता रहता हूं, हरी पत्तों से, फूलों से लदा हुआ, लेकिन जब वह टूट हो जाता है, गिर जाता है, तो मुझे बिफरी सी हो जाती है, मैं कांपने लगता हूं. मैं हरगिज ये काम नहीं कर सकता जीते जी, लेकिन मैं इतना तो वादा कर सकता हूं, तुम्हारी पत्नी को इस घर में इज्जत गौरव मिलने के लिए कोशिश करूंगा और मैं सारे लोगों को चेतावनी दूंगा, आदेश दूंगा. तो उसी समय
फरेश हाँ दादाजी कहकर वहां से चले जाता है और बताता है देखो जो पढ़ी लिखी लड़की है, सुसंस्कृत लड़की है, तो इंदु के दहेज में भी वह मददगार होगी कहने पर वहां से चले जाता है। ಮುಂದೇನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ನಾ ತೋಟದ ಮನೆಯನ್ನ ಕೊಡಬಹುದು, ಆದ್ರೆ ನಾನು ಇರುವವರೆಗೆ ಆ ತೋಟದ ಮನೆಯನ್ನ ನಾನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿ ಸವಲತ್ತುಗಳು ಇದಾವೆ, ಆದರೆ ನನ್ನ ಮನೆ ಆಲದ ಮರ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಆಲದ ಮರದ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಮರವನ್ನ ಅಥವಾ ಆ ಮರದಿಂದ ಕೊಂಬೆ ರೆಂಬೆಗಳು ಎಲ್ಲ ಮುರಿದು ಕೇವಲ ಕಾಂಡ ಉಳಿದಾಗ ನನಗೆ ನಡುಗು ಬರುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು, ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ದೂರ ಆದ್ರೆ ನಾನು ಮಾತ್ರ ಉಳಿತೀನಿ, ನನಗೆ ಆ ಆಸಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಯಾವ ಬಟ್ಟೆಗಳು ಬೇಕಲ್ಲ ಎಲ್ಲವನ್ನ ಸಂತೆಯಿಂದ ತರಿಸು, ಆದರೆ ಈ ಮನೆಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಡ. तो आगे फरेश वहां पर बताता है हाँ दादाजी कहकर वहां से चले जाता है. लेकिन दादाजी हुक्का पीते पीते सोचने लगते हैं आगे मुझे क्या करना है. तो सारे रजवा को यानी नौकरानी को, मिश्रानी को आवाज देते हैं, देकर बताते हैं सारे औरतों को या घर में जो भी महिलाएं हैं मेरे आदेश के मुताबिक अभी आने के लिए बता दो. तो रजवा जाकर सारे लोगों को बुलाती है, तो वहां पर तख्त या बिछौनों को बिछाया जाता है. उसी समय क्या हो जाता है, सारे लोग वहां पर एक एक करके आने लगते हैं. लेकिन जब इंदु अभी वहां पर नहीं आई थी तो स्नानागार में कपड़े धो रही थी. तो ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ದಾದಾಜಿ ಒಂದು ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕರೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕರೆಸಿದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂದು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ತೊಳಿತಾ ಇದ್ಲು, ಅವಳನ್ನು ಸಹಿತ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे क्या हो जाता है, इंदु भी आ जाती है. इंदु आकर बताती है दादाजी मैं स्नानागार में कपड़े धो रही थी. तो उसी समय क्या हो जाता है, दादाजी सारे स्त्रियों के सामने बताते हैं आज मुझे इस बात को सुनकर बहुत सारा दुख हुआ है, क्योंकि क्या हो गया है, इस घर में बेला का मन नहीं लग रहा है. तो इंदु वहां पर दादाजी कहती रहती है, तो दादाजी बताते हैं इंदु बेटा मेरी जो बात है उसे कह लेने दो, क्योंकि जो बेला है एक अमीर घर की लड़की है, सुसंस्कृत घर की लड़की है, बड़े घर की लड़की है, पढ़ी लिखी है. हम सारे लोग उसकी मर्यादा करना है, गौरव देना है, क्योंकि वह ज्यादा लोगों में न रहकर आ चुकी है. अगर यहाँ के लोगों को देखकर डरती होगी और यहाँ पर उसे आपका आदेश मानना पड़ता है, हर एक की बात सुनना पड़ता है और आप हर एक कर्तव्य को निभाना पड़ता है, इसलिए क्या हो रहा है उसे दबना पड़ रहा है. तो आप सारे लोग उसकी इज्जत करना है. वह पढ़ी लिखी है और बुद्धिमती है, उसे बर्तन मलना, कपड़े धोना छोड़ दो या छुड़ा दो और उसे हमेशा पढ़ाई में आप समय देना है, क्योंकि ये जो कुटुंब है एक महान बरगद के पेड़ की तरह है. मैं सारे लोगों को ಆದೇಶ ದೇತಾ ಹೂಂ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಆದೇಶ ಕೊಡ್ತಾರೆ. ನನಗೆ ಇವತ್ತು ಈ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ ಬಹಳ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆ ಬೇಲಾಳ ಮನಸ್ಸು ಅಂದ್ರೆ ಬೇಲಾಳಿಗೆ ಮನಸ್ಸು ಈ ಮನೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆಗ ಇಂದು ಏನೋ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಇಂದು ನನಗೆ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡು. ಏಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಬೇಲ ಒಂದು ಸುಸಂಸ್ಕೃತ ಮನೆಯ ಶ್ರೀಮಂತ ಮನೆಯ ಮಗಳಾಗಿದ್ದಾಳೆ, ತನ್ನ ತಂದೆಗೆ ಒಬ್ಬಳೇ ಮಗಳು. ಹಾಗಾಗಿ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರ ಮಾತನ್ನ ಕೇಳಬೇಕು, ಎಲ್ಲರ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಎಲ್ಲರ ಆದೇಶವನ್ನ ಒಪ್ಕೋಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಂದ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತಾಳೆ. ಆದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಪ್ರೇಮವನ್ನ ಕೊಡೋಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗುಣಾಕು ಗುಣಾಸೆ ನೈ ಮಿಟಾಯಿ ಜಾ ಸಕ್ತಿ, ಆ ತಿರಸ್ಕಾರದಿಂದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ, ದೂರ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಂಡ್ರೆ ಮಾತ್ರ ಅವಳು ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ತಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಮನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಲದ ಮರ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಆಲದ ಮರದಿಂದ ಯಾವುದೇ ಕೊಂಬೆ ಮುರಿಯುವಂಥದ್ದು ಅಂದ್ರೆ ಯಾರೂ ದೂರವಾಗುವಂಥದ್ದು ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. तो दादाजी क्या करते हैं, सारे लोगों को भेज देते हैं और इंदु मंझली बहू को वहीं पर बिठा देते हैं. तो दादाजी बताते हैं, मंझली बहू को आदेश देते हैं, देखो मंझली बहू तुम जो हंसती हो या बातें करती हो, यानी जो लोग अगर तुम दूसरों को देखकर हंसती है वो हंसी को जो सह पाते हैं उनके सामने उसी को मजाक करो. या हम लोग बाहर के लोगों को घर में बैठकर हंसी मजाक उड़ा सकते हैं, लेकिन बेला इस परिवार में नहीं है, नई सदस्य है, तो हम लोग उसका हंसी मजाक उड़ाना गलत है, इसलिए तुम्हारी हंसी को रोक लो. और इंदु को बताते हैं, बेटा ये जो आपकी भाभी है पढ़ी लिखी है, बुद्धिमती है,
तो उससे कुछ सीखो, ज्ञान को हासिल करो और हमेशा उसका साथ दो, प्रेम के साथ रहो। मैं तुम दोनों को बहुत चेतावनी से क्या कर रहा हूं, आदेश दे रहा हूं, क्योंकि मुझे क्या पसंद है, यानी एक जो पेड़ होता है अपने फल और फूलों से हमेशा हरा भरा हो या खुशी से झूमे, मेरी यही आशा है, आकांक्षा है। तो उसी समय क्या हो जाता है, वहां पर इंदु और मंजली बहू भी हाँ कहकर चले जाते हैं और दादाजी खुश होकर बाशी और मल्लू जगदीश को बुलाते हैं, बताते हैं आ जाओ बेटा, सारे लोगों को आज बरगद की पेड़ की कहानी सुनाऊंगा। लेकिन बच्चे बताते हैं हम लोगों को वह कहानी नहीं चाहिए, क्योंकि बार बार सुन चुके हैं, हम लोगों को तारा चांद की कहानी चाहिए। लेकिन दादाजी बताते हैं यही जो कहानी है बरगद पेड़ की, कुटुंब का, राष्ट्र का, समाज का निर्माण कर सकती है। हागाದ್ರೆ ಮುಂದೆ ದಾದಾಜಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಇಂದು ಮತ್ತೆ ಮಂಜಲಿ ಬಹುಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ನೀವು ಮಂಜಲಿ ಬಹು ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀ ನಗತಿಯಲ್ಲ ಆ ನಗುವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸೀಮಿತವಾಗಿಡು, ಹೊರಗಿನ ಜನರಿಗೆ ನೋಡಿ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ನಗ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಮನೆ ಸದಸ್ಯ ಅವಳು ಯಾರು ಬೇಲಾ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ, ಅವಳನ್ನ ನೋಡಿ ನಗುವಂತದ್ದು ಕಷ್ಟ, ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ನಗು ಅವಳಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನೋವನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ. ತದನಂತರ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಿನ್ನ ಏನು ಆ ಅತ್ತಿಗೆ ಇದ್ದಾಳೆ, ವೈನಿ ಇದ್ದಾಳೆ, ಬಹಳಷ್ಟು ಕಲ್ತಿದ್ದಾಳೆ, ಅವಳ ಜೊತೆ ಜ್ಞಾನವನ್ನ ಹಂಚ್ಕೋ, ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅವಳ ವಿರೋಧವಾಗಿ ನಡಿಬೇಡ, ಜಗಳವನ್ನ ಆಡಬೇಡ. ನನಗೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಮನೆ ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಮರ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾಗಿರುತ್ತೆ ಅಥವಾ ಹಣ್ಣು ಹೂಗಳು ಆವರಿಸಿರ್ತವೆ ಆ ರೀತಿ ಮನೆ ನನಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದಾಗ ಇಬ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಇಂದು ಮತ್ತೆ ಮಂಜಲಿ ಬಹು. ದಾದಾಜಿ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರೀತಾರೆ, ಬನ್ನಿ ಆಲದ ಮರದ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳ್ತೇನೆ ಅಂತಂದು. ಆದ್ರೆ ಏನಾಗ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಆಲದ ಮರದ ಕಥೆಯನ್ನ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದೇ ಕತೆ ಈ ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ, ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣ, ಸಮಾಜದ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. तो मैं अब आप लोगों के सामने तीसरे दृश्य को लेकर चर्चा करूंगा। तो क्या जाता है तीसरे दृश्य में, यहाँ पर जैसे ही बरामदा है, एक तख्त बिछा हुआ है बीच में और कुर्सी है, तो कुर्सी पर कौन बैठी है, बेला बैठी है। तो बेला के हाथ में किताब है, किताब को लेकर इधर उधर घूम रही है। तो वहां पर बेला सोचने लगती है, अरे ये जो लोग कैसे हैं, पल में तोला पल में माशा, यानी जैसे गर्म होते हैं आग की तरह और जैसे नरम हो जाते हैं मोम की तरह बन जाते हैं, समझ में नहीं आ रहा। उसी दौरान छोटी भाभी यानी बेला की सास का प्रवेश हो जाता है। तो छोटी भाभी बताती है, अरे बेटा तुम हमेशा पढ़ाई करो, और तुम सही कहती थी, ये जो रद्दी सामान का जो यहाँ पर कमरा है गोदाम की तरह हो गया है, और मैं सारे जो ये फर्नीचर है बाहर फेंकना चाहती थी, तुमने यही सोचा, बहुत ठीक है। लेकिन वो जो वहां पर निगोड़ी था, सुरेश जो था, हमेशा इस कुर्सियों के लिए झगड़ा करता था, तो मैं क्या करूंगी, उन्हें ही ये सारे दे दूंगी। लेकिन बेला कहती है आप माँ जी बैठ तो बैठी है, लेकिन छोटी भाभी बताती है नहीं बेटा मैं नहीं बैठूंगी, क्योंकि मुझे मिर्चियां कूटना है, या चावल साफ करना है, गेहूं साफ करना है, या घी मक्खन जो है मक्खन का घी बनाना है, बहुत सारे काम है, क्योंकि शाम हो जाएगी। उसी समय बेला कहती है आप बैठ तो लीजिए, लेकिन छोटी भाभी यानी उसकी सास बैठना पसंद नहीं करती है। तो छोटी भाभी बताती है, अरे बेटा मिश्रानी मेरे सामने आकर रो रही थी नौकरानी, इसलिए मैंने क्या किया, उसकी सिफारिश करने तुम्हारे सामने आ गई थी, लेकिन मुझे पता नहीं था तुम ठीक सोच रही हो, क्योंकि वह भी काम सीख जाएगी, उसे झाड़ना बहारना सिखा दो। तो बेला बताती है आप खड़े खड़े क्यों बात करते हैं माँ जी, बैठ जाओ। लेकिन छोटी भाभी बताती है, अरे बेटा अगर तुम्हारी इच्छा है मैं नौकरानी को निकालकर दूसरी नौकरानी का प्रबंध कर दूंगी। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆಗ ಆ ಮೂರನೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುರ್ಚಿಯ ಮೇಲೆ ಬೇಲಾ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ, ಪುಸ್ತಕವನ್ನ ಓದ್ತಾ ಅವಳಿಗೆ ಚಿಂತೆ ಏನಾಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜನರು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ, ಮೊನ್ನೆ ನನಗೆಲ್ಲರೂ ಸಿಟ್ಟನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಬೈತಾ ಇದ್ರು, ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಗೌರವದಿಂದ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಬೆಂಕಿ ಹಾಗೆ ಆಗ್ತಾರೆ, ತದನಂತರ ಇವರು ಏನು ಬಹಳಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮರಾದ್ರೆ ಆ ಮೇಣದ ಬತ್ತಿ ಹಾಗೆ ಕರಗಿ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಾಗ ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ಚೋಟಿ ಬಾಬಿ ಅವಳ ಅತ್ತೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹೇಳ್ತಾಳೆ ನೋಡು ಬೇಲಾ
ನೀನು ಬಹಳಷ್ಟು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಫರ್ನಿಚರ್ಗಳು ಹಾಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಅದು ಹರಕು ಸರಕುಗಳ ಗೋದಾಮಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ತದನಂತರ ನನ್ನ ಪಕ್ಕದ ಒಬ್ಬ ಅನಾಥ ಇದ್ದಾನೆ, ಅವನ್ಗೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಬೇಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನೀನ್ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ಬೇಡಿ, ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂದಾಗ ಆಗ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವೆಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನ ನಾನು ಮುಗಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಏಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬೆಣ್ಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಥವಾ ಮೆಣಸಿನ್ಕಾಯಿನ ಕುಟ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಅಥವಾ ಗೋಧಿಯನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ಬೇಕು. ತದನಂತರ ನಾನು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ಯಾಕೆ ಆ ಮಿಶ್ರಾಣಿಯ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವಳು ಒಬ್ಬ ಬುದ್ಧಿವಂತೆ, ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದೆ, ಅವಳ ಶಿಫಾರಿಶನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ತದನಂತರ ನೀನು ಆ ನೌಕರಾನಿ ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆ ನೌಕರಾನಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. तो छोटी भाभी वहां से चले जाती है तो बेला सोचती है, अरे ये माँ जी को क्या हो गया है, कल उस नौकरानी को लेकर मेरे साथ मुझे झगड़ रही थी या मार रही थी, आज उसी नौकरानी को लेकर यहाँ पर मेरे सामने बता रही है उस नौकरानी को निकाल दूंगी। लेकिन उसी समय मंजली भाभी और क्या हो जाता है, बड़ी बहू का प्रवेश हो जाता है, दोनों आ जाते हैं। तो क्या हो जाता है, मंजली भाभी बताती है, अरे बेटा जो नौकरानी है मिश्रानी कुछ काम सीख गई या नहीं, बुढ़िया है तो भी क्या है, सयानी है, बुद्धिमती है। तो मंजली बेला बताती है आप बैठो तो सही, लेकिन मंजली भाभी बताती है देखो बेटा ये जो पुरानी औरत है, क्योंकि दादाजी हमारे पुराने नौकरों के हक में होते हैं, इसीलिए वहां पर दादाजी का मानना है ये जो नौकर दयानदार ईमानदार होते हैं और उन्हें काम भी बहुत आता है। बड़ी बहू बताती है उम्र भर यही रही है, लेकिन आपको नहीं चाहिए तो नए फैशन की नौकरानी हम लोग ले आएंगे। लेकिन मंजली भाभी और बड़ी बहू बताते हैं तुम्हारी काम में तो या तुम्हारी बातों में हम लोग क्या नहीं, बाधा नहीं डालेंगे। तो वहां से वह भी चले जाते हैं। ಆಗ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಂಜಲಿ ಭಾಬಿ ಬಡಿ ಬಹು ಬರ್ತಾರೆ ಬೇಲಾಳ ಕಡೆ. ಬೇಲಾಳ ಬಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೋಡು ಬೇಲಾ, ಈ ಮಿಶ್ರಾಣಿ ಏನಾದ್ರೂ ಕೆಲಸವನ್ನ ಕಲ್ತಿದ್ದಾಳ ಅಥವಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವಳ ಮುದುಕಿ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಕೆಲಸವನ್ನ ಕಲಿತಾಳೆ, ಬುದ್ಧಿಮತಿ ಇದ್ದಾಳೆ. ಯಾಕೆ ಈ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಮಂಜಲಿ ಬಾಬಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಈ ಏನ್ ಮಾಡಿದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳ ದಾದಾಜಿಯವರ ವರ್ಷ ಗಂಟಲೆ ಅಥವಾ ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ತದನಂತರ ದಾದಾಜಿ ಹಳೆಯ ನೌಕರರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಹೊಂದಿರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳನ್ನ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನಿನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಹೊಸ ಫ್ಯಾಷನ್ನಿನ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ನೌಕರಾಯನಿಯನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿಂದ ಇಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे वहां पर हंसते हंसते हुए फिर कौन आती है, मंजली बहू आ जाती है। तो मंजली बहू इतना हंस रही है तो वहां पर इंदु भी आ जाती है। इंदु, मंजली बहू या मंजली भाभी या बड़ी बहू सारे लोग मिल लेते हैं। तो मंजली बहू हंस रही थी, आपको याद रखना है, पहले दृश्य में हंसते हुए आई थी मंजली बहू और तीसरे दृश्य में भी हंसते हुए आ जाती है। तो हंसने का कारण पूछने के बाद बता देती है क्या हो गया है, यानी बंसीलाल और मालवी के बीच में झगड़ा हो गया है। जैसे बंसीलाल अपनी छत को बनाकर गया था, तो छत के ऊपर दीवार बनाकर गया था, वह दुकान चला गया, लेकिन आने के बाद उसे पता चलता है, मालवी को कोई बता देता है आपकी जगह में बंसीलाल ने छत बना दी है, तो वह फावड़ा लेकर सारी छत को गिरा देती है। वहां पर उस कहानी को या उस दृश्य को देखकर जो मंजली बहू आई थी वह हंसते हुए बैठ गई थी। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಮಂಜಲಿ ಬಹು ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಯಾರ್ಯಾರು ಕುಂತಿದ್ದಾರೆ, ಮಂಜಲಿ ಭಾಬಿ, ಬಡಿ ಬಹು ಅಥವಾ ಇಂದು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ, ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮಂಜಲಿ ಬಹು ನಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಇವತ್ತು ಯಾಕೆ ನಗ್ತಾ ಇದೀಯಾ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಆಗ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಈ ಬನ್ಸಿಲಾಲ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಚಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಗೋಡೆಯನ್ನ ಅಂದ್ರೆ ಚಾವಣಿಯನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದ. ಯಾಕೆ, ಆಗ ಮಾಳವಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ನನ್ನ ಸ್ಥಳ, ನನ್ನ ಜಾಗ, ನನ್ನ ಆಸ್ತಿ ಅಂತಂದು ಎಲ್ಲವನ್ನ ಅವನ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗಿ ಬರೋಷ್ಟರಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಬೀಳಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ಲು. ಹಾಗೆ ಅವರಿಬ್ಬರ ಜಗಳ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. तो इंदु बताती है क्या उसका बेटा कुछ नहीं किया, मंजली बहू जो बताती हैं, मंजली भाभी बताती है अरे उसका तो बेटा क्या कर रहा था, जांघों पर हाथ मार रहा था, कम टोक रहा था। लेकिन उसी समय मालवी उस तरफ टेर कर क्या बता रही थी, अरे माई का लाल हो
तो आ जाओ मैं भी देख लूंगी। ಆಗ ಮಂಜಲಿ ಬಾಬಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಬನ್ಸಿಲಾಲನ ಮಗ ಜಗಳ ಆಡ್ಲಿಲ್ವಾ? ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಂದ್ರೆ ದೂರದಿಂದ ನಿಂತ್ಕೊಂಡು ತೊಡೆಯನ್ನ ತಡ್ತಾ ಇದ್ದ. ಈ ಕಡೆ ಮಾಲ್ವಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನೀನು ನಿನ್ನ ತಾಯಿಯ ಮಗ ಇದ್ರೆ ಮುಂದೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಜಗಳವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಕಾರಣವಾಗಿ ಅವಳು ನಗ್ತಾ ಇದ್ಲು. तो इंदु वहां पर चुप हो जाती है, होंठों पर उंगली रखती है, रखकर बताती है चुप हो जाओ क्योंकि बेला आ रही है, भाभी आ रही है। तो बेला आकर बताती है वहां पर, अरे आप लोग हंसते हंसते क्यों चुप हो गए? हंस रहे थे ना, बहुत हंस रहे थे, हंस लो क्योंकि मेरी निंदा कर रहे थे। लेकिन उन सारे लोग हंसने की वजह अलग थी, लेकिन बेला गलत समझ जाती है। तो वहां पर बेला रोते रोते हुए बाहर चली जाती है। तो सारे लोग डरकर वहां से एक एक करके चले जाते हैं। और मंजली बहू बताती है, इंदु दादाजी ने हमें आदेश दिया था, लेकिन अब फिर दादाजी के पास शिकायत चली गई तो बहुत क्या हो जाएगा, दादाजी नाराज हो जाएंगे। ಆಗ ಇವರೆಲ್ಲರೂ ನಗುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬೇಲಾ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ ಮೇಲಿನ ಕೊಠಡಿಯಿಂದ. ಆಗ ಹಿಂದೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಮ್ನಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಆಗ ಆ ಬೇಲಾ ಬಂದಾಗ ಬೇಲಾ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ನಗ್ತಾ ಇದ್ದೀರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನನ್ನ ನೋಡಿ ನಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಯಾಕೆ ನಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಗರಿ ಅಂತೇಳಿ ಅವಳು ಅಳ್ತಾ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಆಗ ಬೇಲಾ ಅಳೋದನ್ನ ನೋಡಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲೇನು ಸೇರಿದ್ರು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಪಾರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆಗ ಆ ಮಂಜಲಿ ಬಹುಗೆ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ದಾದಾಜಿ ನಮ್ಗೆ ಆದೇಶವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಯಾರು ಸಹಿತ ಬೇಲಾಳ ಮನಸ್ಸನ್ನ ನೋಯಿಸಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಆಗೇನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. तो आगे मंजली बहू के हाथ में बड़ी भाभी मिल जाती है, तो बड़ी भाभी को लेकर वह अपने कमरे में चली जाती है। लेकिन बेला एक तरफ क्या करती है, फरेश के पास आ जाती है। तो फरेश के पास आकर बताती है, अरे इस घर से मैं बाहर जाना चाहती हूँ। तो फरेश बताता है, अरे तो पहले बता देती थी, यानी मुझे आदर नहीं मिल रहा है, अब आदर मिल रहा है। तो पहले सारे लोग मुझे काम बताते थे, अब इस तेरा काम सारे लोग कर रहे हैं। और पहले बताती थी मेरा अपमान हो रहा है, अभी अपमान नहीं हो रहा है। और पढ़ने लिखने का समय नहीं मिल रहा है, अभी समय मिल रहा है। तो फिर क्या तकलीफ है इस घर में, कहकर वह गुस्से से चले जाता है। लेकिन ಬೇಲಾ ರೋತೆ ರೋತೆ बैठ जाती है। ಆಗ ಬೇಲಾ ಫರೇಶನ ಮುಂದೆ ಬಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನನಗೆ ಈ ಮನೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದಾಗ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮೊದಲು ನಿನ್ನ ಶಿಕಾಯತ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಏನಿತ್ತು, ಯಾರು ಗೌರವ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆ ಗೌರವ ಈಗ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅಥವಾ ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಕೆಲಸ ಹಚ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಈಗ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಏನು ನನಗೆ ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಿ ಸಮಯ ಕೊಡಲ್ಲ, ಈಗ ಸಮಯ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಗೌರವ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ಮತ್ತೇನ್ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे वह रोते रोते अड़ता कुत्ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ। तो उसी समय इंदु वहां पर आ जाती है। इंदु बेला के कंधों पर हाथ रखकर बताती है, अरे भाभी आप रो रहे हैं भाभी जी। तो इंदु बेला बताती है, अरे मुझे भगवान के लिए जी मत पुकारो, अरे भाभी जी ऐसा नहीं है, मैं कपड़े धोने जा रही हूँ, आपके कपड़े दे दो। लेकिन बेला बताती है, इंदु पहले तो मुझे तुम जी जी कहकर नहीं पुकारती थी, लेकिन बात क्या है मुझे बता दो। तो इंदु बताती है, नहीं भाभी जी, दादाजी ने कहा था आप सारे लोगों को, यानी सारे हम लोग मिलकर तुम्हारा आदर करें, गौरव दे। तो बेला बताती है, अरे मैं तो दादाजी के सामने इस शिकायत को कभी भी नहीं की थी। लेकिन बेला इंदु बताती है, शायद जो कर्म चंद यानी जो ताऊ ने है शायद किया होगा। तो उसी समय क्या हो जाता है, बेला बात को समझ लेती है और इंदु के साथ वह कपड़े धोने के लिए तैयार हो जाती है, चली जाती है। और उसी समय कपड़े धो रही थी, दादाजी का प्रवेश हो जाता है। तो दादाजी वहां पर बताते हैं, अरे इंदु बेटा मैंने कहा था ना, यानी बहू को कभी भी कपड़े धोने के लिए यहाँ पर न लगाना। लेकिन इंदु आकर बताती है, दादाजी मैंने कहा लेकिन भाभी ने नहीं माना। उसी समय क्या हो जाता है, यहाँ पर बेला दादाजी के सामने बताती है, दादाजी आप तो एक पेड़ से ढाली का अलग होना पसंद नहीं करते, क्या वही ढाल पेड़ में रहकर टूटकर यानी एक तरफ पनप भी नहीं सकती और एक तरफ सूख भी नहीं पाती, ऐसी दशा मेरी हो जाएगी, क्या आप मान जाएंगे, कहकर वहां पर तो दादाजी फिर से उक्का गुड़गुड़ाकर ऐसे यानी अलग होते परिवार को जोड़ लेते हैं दादाजी। ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಬೇಲಾ ಅಳ್ತಾ ಅಳ್ತಾ ಕೂತಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಇಂದು ಬಂದು ಅವಳ ಕಣ್ಣೀರನ್ನ ಒರೆಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ.
ಆಗ ಬೇಲ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀನ್ ನನಗೆ ಮೊದಲು ರೀ ಅಂತ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಗೌರವ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಏನ್ ಕಾರಣ ಇದೆ ಇವಾಗ ಅಷ್ಟು ಗೌರವ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂದಾಗ, ಆಗ ಬೇಲ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ದಾದಾಜಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಗೌರವನ್ನ ಕೊಡುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆ ಆಗ ಬೇಲಾಳಿಗೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಆಗ ಬೇಲ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾ ಯಾವಾಗ್ಲೂ ದಾದಾಜಿಯ ಮುಂದೆ ಈ ರೀತಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆಗ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಏನ ಕರ್ಮಚಂದ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಇದ್ದಾರೆ ಅವರೇ ಹೇಳಿರ್ಬೋದು ಅಂದಾಗ, ಆಗೇನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಇಂದುಳ ಜೊತೆ ಅವಳು ಸಹಿತ ಎಲ್ಲ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ಒಪ್ಕೊಂಡು ಇಬ್ರು ಸಂತೋಷದಿಂದ ಬಟ್ಟೆನ ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಬಟ್ಟೆ ತೊಳೆಯುವಾಗ ದಾದಾಜಿಯ ಪ್ರವೇಶ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ದಾದಾಜಿ ಬಂದು ಆಶ್ಚರ್ಯರಾಗ್ತಾರೆ. ಆಗ ಇಂದುಗೆ ದಾದಾಜಿ ಬೈತಾರೆ, ನಾನು ನಿನಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೆ, ಇಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ತೊಳಿಬೇಡ ಅಥವಾ ಹೇಳಿದ್ದೆ, ನಿನ್ನ ಬಾವಿಗೆ ಯಾಕೆ ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂದಾಗ, ಅದೇ ವೇಳೆ ಬೇಲ ಹೇಳ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಏನು ಸೊಸೆಯಾಗಿ ಬಂದಂತಹ ಆ ಬೇಲ ದಾದಾಜಿಯ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಒಂದು ಮರದಿಂದ ಒಂದು ಕೊಂಬೆ ಬೇರೆ ಆಗುವಂಥದ್ದು ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅದೇ ಏನು ಮರದ ಕೊಂಬೆ ಅಲ್ಲೇ ಮುರಿದು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಈ ಕಡೆ ಒಣಗು ಹಾಗೇನೂ ಇಲ್ಲ, ಈ ಕಡೆ ಹಚ್ಚ ಹಸಿರಾಗೋದಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ನಾನಾಗ್ಬೇದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟನಾ ಅಂತಂದು ತನ್ನ ಪರಿವಾರ ಜೊತೆ ಹೊಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಆ ಮುರಿಯುವಂತ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ದಾದಾಜಿಯವರು ಚರ್ಚೆಯನ್ನ ಅಥವಾ ಒಂದುಗೂಡಿಸ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರ್ ಅವರು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. पहले दृश्य में सारी औरतें बेला के ऊपर आरोप लगाती हैं, दूसरे दृश्य में कर्मचंद के जरिए पता चलने के बाद सारे लोगों को आदेश दिया जाता है, और तीसरे दृश्य में तो सारे लोग उसका आदर गौरव करते हैं और एक हो जाता है परिवार। इस तरह सम्मिलित कुटुंब के बारे में चर्चा करते हैं उपेंद्रनाथ अश्क।